नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वप्नपूर्ती एज्युकेशन मध्ये स्वागत आहे। DMER संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट जी काही आहे तर ती आपल्या सर्वांना द्यायची आहे। ओके, आपण सर्वांनी हा व्हिडिओ जो काही आहे तर तो शेवटपर्यंत बघण्यासाठी विसरू नका। बघा, 19 डिसेंबर 2023 रोजी DMER आणि आयुष स्टाफ नर्स यांचा जो काही रिझल्ट आहे तर तो इथे जाहीर करण्यात आलेला आहे। ही टेम्पररी लिस्ट आहे, एलिजिबल आणि नॉट एलिजिबल कॅन्डिडेटची जी काही आहे या लिस्ट मध्ये अजून एखादी लिस्ट येऊ शकते का, तर निश्चितपणे, कारण की ही जी काय आहे तर ही तात्पुरती लावण्यात आलेली यादी आहे, याच्यामध्ये बदल होऊ शकतो। त्यानंतर आपल्याला गटक तांत्रिक या संवर्गातील उमेदवारांची पात्र व अपात्र जी काही यादी आहे तर ती या ठिकाणी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर ही 20 डिसेंबरची ही एक महत्त्वाची अपडेट आहे। त्याचबरोबर जे आहे तर 20 डिसेंबरची अजून एक अपडेट आहे, गटक तांत्रिक संवर्गातील अंतिम निवड यादी या ठिकाणी जे काय आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर आपण बघूया आता या ठिकाणी पात्र व अपात्र उमेदवारांसाठीची कोणती यादी इथे जाहीर करण्यात आलेली आहे ती। तर बघा, पात्र व अपात्र उमेदवारांसाठीची जी काही यादी जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो, ही यादी 5 पदांसाठीची जाहीर करण्यात आलेली आहे। डायलिसिस तंत्रज्ञ यांची पात्र व अपात्र उमेदवारांची यादी, आहार तज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, त्याच्यानंतर क्षय किरण सहाय्यक, अंधार पोलीस ओके सहाय्यक व क्षय किरण तंत्रज्ञ यांची जी काही लिस्ट आहे तर या ठिकाणी इथे ती जाहीर करण्यात आलेली आहे। त्यासोबत आपण या ठिकाणी जे काही आहे तर अजून ही 20 तारखेची दुसरी जी काही यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर याच्यावरती सध्याच्याला एरर दाखवत आहे। ओके, यांची अंतिम निवड यादी जी काही आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, पण इथे एरर दाखवते। माझ्याकडे जी काही लिस्ट आहे की कोणती यादी इथे जाहीर करण्यात आलेली आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी ती सांगतोय की याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पदाची फायनल यादी जी काही आहे तर ती लागलेली आहे। आज सहाय्यक ग्रंथपाल यांची यादी लावण्यात आलेली निवड यादी, सुतार, त्यानंतर डॉक्युमेंट लिस्ट, कॅटलॉगर व प्रलेखागार ग्रंथ सूचिका यांची यादी इथे लागलेली आहे। महिला अधीक्षिका, त्यानंतर वॉर्डन, वसतिगृह प्रमुख, वसतिगृह अधीक्षिका, स्त्री अधीक्षिका, ओके, त्याच्यानंतर गृहिणी वस्त्रपाल, त्यानंतर भौतिकोपचार, स्वच्छता निरीक्षक, त्यानंतर शिंपी व दूरध्वनी चालक यांची जी आहे तर या 5 पदासाठीची ही फायनल निवड यादी जी काही आहे तर या ठिकाणी इथं जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो। ओके, तुम्ही या वेबसाईट वरती जे आहे तर वेळोवेळी भेट देत राहा, कारण DMER आता जे आहे तर पूर्णपणे याद्या जे आहेत तर लवकरच या ठिकाणी इथे जाहीर करतात असे जे काही आहे तर आपल्याला वाटतंय, कारण की काल जी काही आहे तर त्यांनी स्टाफ नर्स आणि यांची यादी या ठिकाणी इथे जाहीर केलेली आहे। ओके, आपण ती सुद्धा इथे बघू शकता व आज 20 तारखेला जे आहे तर त्यांनी 2 लिस्ट लावलेल्या आहेत, त्याच्यामुळे राहिलेले जे काही यादी आहेत तर त्या लवकरात लवकर या ठिकाणी इथं जाहीर होऊ शकतात। आपण परत एकदा बघूया की ही वेबसाईट जी काही आहे तर ती ओपन होते का। मित्रांनो, तुम्ही या वेबसाईट वरती जाऊन जे काही आहे तर तिथं व्हिजिट करा। मी तर तुम्हाला सांगितलेले की कोणत्या कोणत्या पदाची फायनल यादी लागलेली आहे। असंच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आपल्या सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। आम्ही तुम्हाला अशाच नवनवीन जे काही अपडेट आहेत तर ते देत राहू। धन्यवाद।